नारळ निघतात कसे ते तुम्हाला बघायला भेटतं. नारळ निघतात कसं हे तुम्हाला हे करायला. नारळ निघतात नाही कसे, हे नारळ किती फास्ट सोलता येतो. हां हां हां. गणपती मंदिर भेटला काय बरोबर? हो गेलो होतो ना. हां ते बरोबर सांगितलं होतं मला तिथं जा, मला माहिती आहे आम्ही जातो बऱ्याच लोक तेव्हा मी गेला आहे. त्याने फोटो लावून ठेवला नाही. अजून इथे काय आहे ते? मांडू? नाही बायो आली ती. मला पण नारळ हवे. शंकरने तर 20 नारळ कबूल केले. मी कधी 20 नाही कबूल करणार. मी कसे नारळ कबूल करणार? काही त्यांची भाषा आहे. 20 नाही ते कोणाच्या गावाचं सोमवारा घालीन मी इथनं नारळ बायो गावाचं सोमवारा करीत आणि इथनं नारळ नेईन.
वेळ लागतो बघायचा मला. नाही जाईल हा? नाही जाईल ते सगळं कसं काय ते एक तासाला 100 नारळ होता. बापरे, 1 तासाला 100, 60 मिनिटाला 100. म्हणजे 6 मिनिटाला 10. म्हणजे 60 मिनिटाला 100, म्हणजे 10 नारळांना 6 मिनिटं. असा याचा टायमिंग. एका नारळाला किती झाले? एका नारळाला 6 मिनिटात 10 नारळ. एका नारळाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळे तुमचं एकदम मशीनपेक्षा फास्ट आहे काम. दादा, 1 तासाला 100 नारळ. नाही त्यांना सांगितलं म्हणलं 1 तासाला 100 नारळ अगदी मिसळून होतातच.
तरी तो म्हणजे बघा तो हा आला होता तो भारी चालाक नाही काय तो इथे वर्तक बघा आपल्या इकडे आला होता हो माहिती आहे तुम्हाला वर्तक कोण? तो नागावचा माणूस नाही काय होता इकडे आपल्या इकडे आणि तो नारळ निसायचं काम करी हां डब्यावाला डबेवाला डबेवाला, हा. तो गेला जमून. नाही पण तो चलाक भारी नारळ निसणारा भारी बराबर कोलाचं हम्म. 100 नारळ कोलाचं तो वर्तक म्हणजे तो अंगातला नाही, नाही पण तो तेव्हा म्हणत नाही तो तो माळी वर्तक वर्तक. हम्म. तो होता त्या वरच्या ह्यांच्या घरात राहायचा, केळकरांच्या आजोबा. शेतकऱ्यांच्या घरात नाही, आधी हिच्या घरात राहत होता. आत्याच्या घरात नाही काय होता हो आत्याच्या घरात पण थोडे दिवस राहिला आणि कंटाळून गेला, गेला का? त्याचं भागलं नाही. त्या मुलाला नोकरी वगैरे चांगली लागली वाटतं असं वाटतं ना. हो मी तो सतीशकडे मुंबईला गेला होता. हां मुलगा होता. त्या वर्तकला मुलगा होता एक हो सतीशकडे गेला होता एकदा काहीतरी नोकरीसाठी. तो चांगला नोकरी धंदा आहे वाटतं. बरेच होणार मोठे आहेत ना. रेल्वेत कशात तरी आहे इकडे द्या. तो सावकार बसा. हां तो टेबल हे पाय मोडलेला आहे. टेबल अगदी बेकार आहे तो. अरे हा एवढं लवकर काय घाल. या महाराजा जागेवरचा तो हां हां पाठीमागचा, हां ह्या बरच्या बंजाला तो पाठीमागचा ना. हम्म. हे कोण जाडणे? त्या याला ना चौलला मी बघितलेलं ते असं भाला लावायचे उभा. हो तो असतो ना पुरलेला ते आपलं फाळ आहे तसा. आणि त्यातलेत बघा बऱ्याच जणांचे ते पण त्याच्या अंगाजवळ नारळ सोडला जातो. हो हो आपला आहे ना फाळ, तो फाळ असतो. तो हे असा कुठलं जमिनीत काय हे रोवलेला. बघा. हो. हा असं भाल्यासारख्या जमिनीत रोवलेलं काय आहे. माहिती का? बराबर असं करायला लागत नाही, त्याच्या असा करून असा हा, हा. ते असतात बऱ्याच जणांचे जास्त नारळवाल्यांकडे तेच फाळ. आणि जरले त्याच्यावर जास्ती फास्ट होतो, त्या लवकर होतं जास्ती. असं काय नाही, ते काय तुम्ही ते जमलं पाहिजे करायला प्रत्येकाला. नाहीतर एकदम असं पुढे व्हायचा. हं? हातात बरोबर बसला पाहिजे. नाही तर हा अंगठा जाईल. हा अंगठा पुढं असतो नाही सर का चोकीची गणपती देवाला दादा सुधारणा चांगली केली नाही ना कोणी? ते कड्यावरच्या गणपतीच्या हो छान झालं. हम्म. माझं शंकर दिलं पण छान झालं आहे. तर तलावापर्यंत गेले होतो काय हो अगदी तलावाच्या तिथे उभा राहिलो मी. पहिला तलाव असा होता देवीच्या तलावासारखा उन्हाळ हो सगळी येत आहेत पाणी पित आता तो बंदोबस्त बंद आहे केलं, पण तरी लोक काहीतरी टाकतात ते कागद बिगद. हो इथला हे करणार होते, त्याचं काय झालं? असं इथल्या तलावाचं चालू आहे. चालू आहे कागद बिगद टाकतातच लोक पाहिलं तर. अजून देणग्या जमा होत आहेत ते हे नाही खरं ते गुरं घातली ना तिथे तो तलाव खराब झाला नाही. हम्म. गुराचं ठेवतात नाही. पाणी प्यायला वरती ठेवायचं, पण पंप लावून पाणी येईल अशी व्यवस्था करायची. गुरं गेले की तलाव खराब इथलं करताय दादा नीट? हो चाललंय ते. चालू आहे अजून पैसे जमवायचे पण ते देवस्थानला काय झालं, ते मिळाली का जागा ती? पण हे म्हणतात देवस्थानचं नाही. मग देवस्थानचं नाही, मग देवस्थान कशाला पैसे देईल? पण मग कोण करतंय आता? लोक करतात गावातले गावातले लोक.
खरं तर देवस्थान प्रत्येक तुम्ही देवळाच्या ह्याच्या देवाच्या बाजूला तळं आहेत नाही का नाही पण आणि बाजूची सगळी जागा देवळची आहे. तेवढं तळत कोणाचं आहे मग? कारण ते काय असतं पाण्याची जागा आहे ना ती गव्हर्नमेंट ताब्यात घेतं असं आहे ते. आता तुमची ती तळी पण ती गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे तसं झालं ते. गव्हर्नमेंटच्या ताब्यात पण तिथे बाकी देवळं नाही आहेत काही. देवळा नाही, तिथे देवळाचं देऊळ आहे ते. निस्ती तलाव आहे. हां कमळाचं तळ याचं तळ आणि गणपतीपुळे आता तिथे गणपतीपुळाची आहे का रे जागा ते सोय आहे ते काय तेवढी खास नाही. आणून ठेवलं ते हे, ते अगदी पुढं आहे ना. पुढं आहे तिकडे. हां आणि तुमच्या घराच्या बाजूला आहे ते हो. तिथे विहीरच बांधून टाका आपली. बेड्याने बांधलेलं तलाव आहे. बेडे पूर्वींचं कोण होतं ना हां तुमच्या समाजाचं, बेड्यांचं नाव आहे त्या तलाव. पण ते त्याने मला वाटतं म्हणून त्या बेड्याचं तळ म्हणतात. हो बेड्या तलाव. ते भेडे नसणार ते अपप्रवृत्त आहे काहीतरी. ते भिडे भिडे झालं असं. असेल ते. नाही का भिड्यांचं तळ ते बेड्यांचं तळ झालं ते. असं काहीतरी आहे. आणि आत्म्याच्या त्याचं विहीर बांधले ना मध्ये आणि बाजू- बाजूला काही नाही आता. बाजूला बांधले होते त्याच्या विहीर. हो ती पण पण पाणी गे- भरतं पावसात पण इतर वेळेस नुसते विहिरीचंच पाणी असतं ना. पण ती पण आली मोडकलीच आले. हो का विहीर कोसळली. पण बाजूच्या तळ्यात पाणी भरतं ना. पाणी आहे ते यात कोंडा पण, होतो आतमध्ये. पण घाण झाले हो. तो बाजूचा नाही तुमच्या भाताचा कोंडा होतो ते टाकत पहिल्यांदा. ती घाण झाले. बंद केलं. मी गुरं पण पाणी नाही पित. शंकर काही राजूची हां राजूची जमीन चालले ते नव्हे तुमची बायका बोलली का नाही. सगळे नको बोलले ना काही. तुझं बायो नारळ नाही आले ते बोल. ते नारळ कुठले देणार तिला आपल्याला. परवा तिच्या आईला 10 नारळ दिले मी. आता कुठले देणार नाही का. तिला तर 4 नारळ तेव्हा दिले. तुम्हाला मी शंकरला सांगितलं. मला सांगून काय फायदा होणार. तुझ्याकडचं सांगितलंय चुट. माझ्याकडचे नाही. माझ्याकडे आता कुठले दरवेळेस नारळ देणार. नाही एवढे नारळ हवेत कशाला तिला नाही का. ती कुणाला पण देत बसते नेऊन. होय का. याचा सोमवार त्याचा अमुक आहे. पण मी तिला सांगितलं एक मी देवाचा आणि तुमच्या देवळाचा नारळ दिलेला आहे तुला तर काही देणार नाही म्हणजे तिथे कर. आणि सोनूला मी नारळ दिले 10 नारळ तिची बायकोची आणि ते त्याची गोष्ट मिळाली एक नाही का. ही बाया कोणाला पण नेऊन देत बसते. आणि ती सूनबाई आहे ना आणखी. मुळे नारळ काय रे पेंटमुळे कुठं सोनं टाकायला ठेवाय ना. सोडवायलाच हवा. मग त्याच्यात नको टाकू. मला दाखवत आहे. हा मग बघ रेकॉर्ड झाल्यावर बघा रेकॉर्डिंग चालू आहे. तुझं तिकडे दाखव ना तुम्ही लोकांना. हे तुझं टी व्हीवरती जाणार आहे. जाणार. हो मग त्यांच्या टी व्हीवर लोकांना दाखवायला त्यांच्या मित्रांना. ते नाही का त्या दिवशी सोलत होते नारळ तिथे तू बघितले ते कुठे मागे आम्ही आलो होतो ना सुहास हां ओंकार तिकडचे हो ते स्वतःचे ना ते शाळेत आणि त्याने शिकवत होते काका नारळ कसं सोलायचं म्हणजे का आणखी बघायला नको. काकाला नारळ चोरायला किती वेळ लागेल. मी एक वेळ सोड मग काकाला किती वेळ लागेल. ते हे वारले समजलं ना तुला सिरियलवाले. आहे का. कालच त्यांच्या सासूबाईकडं लग्न कोणाचं तरी ना. एवढा ऍक्सिडेंट पुण्याला झाला वाटतं. मला सासू हवे त्याच्यातले ना ते. ते टकलू होते ना. हो तेच आजोबा आनंद अभ्यंकर मग आजोबा असते घरातले.
तिथली एक सून डॅम्बिस आहे ती हां मा डॅम्बिस अरे भातात खडे काय घालते नाही डॅम्बिस कुठे ते सापडणार ते नोटा पडल्यानंतर त्या मोठीच्या घरात नाव ठेवलं तू चोरलं असं दाखवायला मी पण बघता की काय ते सासू सुनेचे सिरियल एखादी पाहतो मध्ये मध्ये बघतो, रात्रीच्या मी पण पाहतो मी बघतो. ते त्या रात्रीच्या 3 ओळीने आहेत त्या पाहतो बाकी नाही पाहत मी कधी. आणि इकडं मराठीच बघणारी लोक जास्त तसे हिंदी सिरियल बघत नाही हिंदी बिंदी पोरच फक्त या मॅची बिची बघणार नारळ बेकार आपण बेकार ना ते आपल्या खालच्याचा ते पडतात ना खराब हो त्याचा आहे असं बाजूला टाकायचा घरात फोडू काय नाही घरात चांगलं नाही घालायचं नाही काढा लगेच होतो नाही बाकी सगळे चांगले आहेत ना ते बघ हं त्याला मोबाईल ओझं पाठवतं नाही